हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा वेग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहोत. आरोग्य विभागाबाबत जी पदभरती आहे 7,000 पदांची, त्याबाबत हा अपडेट आहे. असेच महत्त्वाचे अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आरोग्य विभाग असो, सरळ सेवा असो, आता खूप मोठ्या पदांची भरती होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर प्रत्येक पदाचा अपडेट जर लवकरात लवकर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व जेन्युइन अपडेट मिळतील. हे पहा, राज्यात NRHMची 36,000पैकी 7,000 पदे रिक्त आहेत. म्हणजे नॅशनल रुरल हेल्थ मिशनमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत 36,000 जी पदे आहेत त्यापैकी 7,000 पदे रिक्त आहेत. इथे बघा, इथं विदर्भातही रिक्त पदाचा डोंगर दिलेला आहे. अकोल्यामध्ये 106 आहेत, अमरावतीमध्ये 349 आहेत, बुलढाणामध्ये 228 आहेत, वाशिममध्ये 118 आहेत, यवतमाळमध्ये 122, नागपूरमध्ये 163, असे तुम्ही पदांची संख्या इथे पाहू शकता. आदिवासी बहुल जिल्ह्यांची स्थिती नाजूक आहे. दिलेलं आहे आदिवासी जिल्हे जे आहेत पालघर, नाशिक, ठाणे, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यात रिक्त पदांची सर्वाधिक संख्या आहे. इथे बघा काय दिले आहे, मनुष्यबळाअभावी हे अभियान लाईनवर आलेले आहे. 36,000 पदे मंजूर आहेत, त्यातील 7,127 पदे आज घडीला रिक्त आहेत. विदर्भ आणि आदिवासी बहुल जिल्ह्यातील रिक्त पदांची आकडेवारी बघितली आपण आताच. आणि हे लक्षात घ्या, ही कंत्राटी पदे असली तर कंत्राटी पदाचं एक लक्षात घ्यायचं की कंत्राटी पदे नावाला कंत्राटी असतात, ती कंटिन्यू होत राहतात आणि तुम्हाला अनुभव मिळत राहतो. म्हणजे अशी एखादी भरती निघाली जी अनुभवाच्या बेसिसवर असली, अनुभवाच्या आधारावर असली, तर तुम्हाला ते फॉर्म भरता येतात. त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप कमी असतं. त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की ह्या ज्या भरत्या असतात कंत्राटीवरच्या, तिथं तुम्ही करत जा. जर तुम्ही काही करत नसाल तर करत जा, कारण अनुभव खूप महत्त्वाचा आहे आजकाल. ANM, स्टाफ नर्स, LHV, लॅब टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन, ECG टेक्निशियन, मेडिकल ऑफिसर, एनेस्थेसिया स्पेशालिस्ट, गायनिक, सपोर्ट स्टाफ, अटेंडन्स फार्मासिस्ट, मेडिकल ऑफिसर, आयुष पेडिट्रिशियन, फिजिशियन, डेंटल टेक्निशियन, हे सर्व पदांची माहिती इथं दिलेली आहे. बघा इथं माहिती दिलेली आहे. 11 महिन्यांची कंत्राटी पदे असली तरी नंतर सेवेला 1 दिवसाचा ब्रेक देत सेवा पूर्ववत केली जाते. आता बघा, इथं प्रश्न सुद्धा उपस्थित केलेला आहे की या पदांना मनुष्यबळ मिळत नाही की पद भरती प्रक्रिया राबविण्यासाठी का सवलती आहे. ही बाब अस्पष्ट आहे. म्हणजे मुलं मिळत नाहीत, काही पद भरती राबवत नाहीत, या गोष्टी अजून स्पष्ट नाही आहेत. इथं सर्व पदांची माहिती दिलेली आहे, कोणकोणत्या विभागामध्ये किती पद आहेत बघा. आरोग्य विभागाच्या 8 मंडळामध्ये 4 पदे, मनपाच्या अखत्यारीतील दवाखान्यांमध्ये 210 पदे, FWTC मध्ये 18 व SDTC मध्ये 19 व SHS रुग्णालयांमध्ये 109 पदे, ठाणे जिल्ह्यात 342, रायगडमध्ये 210, पालघरमध्ये 124, नाशिकमध्ये 220, धुळेमध्ये 99, नंदुरबारमध्ये 152, पुण्यामध्ये 373 अशा रिक्त पदांचा समावेश आहे. तर एवढी मोठी रिक्त पदे आहेत, तर लवकरच आरोग्य विभागात सुद्धा मोठी भरती येईल याची आपण अपेक्षा करूया. जर तसा काही अपडेट आला तर आपल्या चॅनलवर तो सर्वात आधी टाकण्यात येईल. त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.